सुपारी देऊन बदनामीची मोहीम सुरू। कुणाल कामराच्या गाण्यावरने एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। पाखंडीला पुढे करून शिखंडी आधार घेत असल्याचीही टीका। कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव। तर हक्कभंग आणण्यासारखं आपण काय केलं, सुषमा अंधारेंचा सवाल। मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल। आज रात्री रायगडच्या पालकमंत्रीपदाची घोषणा होणार। भरत गोगावलेंचं नाव जाहीर होण्याची दाट शक्यता। 2 महिन्यांपासूनचा वाद संपणार। लक्षवेधीसाठी किती पैसे पाहिजेत हे थेट अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना सत्ताधारी आमदारांनी विचारल्याचा भास्कर जाधवांचा आरोप। तर दोषी असतील तर FIR दाखल करणार, अजित पवारांचा इशारा। विरोधी पक्षनेत्याविनाच अधिवेशन संपलं। विरोधकांनी सरकारला सुनावलं, तर भास्कर जाधव यांनी व्यक्त केली नाराजी। नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा वाद पेटला। महंत सुधीरदास हे नकली, त्यांचा आखाड्यांशी काय संबंध? आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वतींचे सवाल। तर महंत सुधीरदास यांचेही आरोपांना जोरदार प्रत्युत्तर। कोरटकर असलेल्या कोठडीतलं 3 दिवसांचं CCTV फुटेज द्या। इंद्रजीत सावंतांचं जुना राजवाडा पोलिसांना निवेदन। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजचा युक्तिवाद पूर्ण। आजच्या सुनावणीत निकमांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम। तर पुढची सुनावणी 10 एप्रिलला। राहुरीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना। नगर मनमाड मार्गावरती रास्ता रोको, पोलिसांकडून शांततेचं आवाहन। दौंडच्या बोरावके नगर भागात सापडलेली अर्भकं भंगाळे हॉस्पिटलमधली असल्याची माहिती। तर दोषींवरती कठोर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी।